या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा। सकल हिंदू समाजाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या हुडगी रोड विमानतळ परिसरात नवी जिंदगी भागात वाढलेल्या अवैध अतिक्रमणामुळे विमानतळ सुरू होण्याच्या प्रक्रियेला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विमानतळाच्या धावपट्टी आणि सुरक्षा क्षेत्रालगत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे वाढली आहेत। या अतिक्रमणांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचे उल्लंघन होत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की सोलापूरकरांची अनेक वर्षाची मागणी असलेले विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे। मात्र विमानतळाच्या फनेल झोनमध्ये आणि धावपट्टीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे आवश्यक मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की विमानतळाच्या राखीव जागेवर झालेल्या अतिक्रमणांमुळे केवळ शासकीय जमिनीचे नुकसान होत नाही तर भविष्यातील विमानतळ विस्तार आणि नाईट लँडिंग सारख्या सुविधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अवैध अतिक्रमणे तातडीने हटवून विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा करावा। सोलापूरच्या औद्योगिक व्यापारी आणि सामाजिक प्रगतीसाठी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनावर सकल हिंदू समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। विमानतळ परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। झालेला आहे आणि होत आहे। जे नई जिंदगी भागात 106 एकरमध्ये लँड जिहाद झालेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे, शासनाचा जमीन आहे। आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी ते जयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे। हा सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षड्यंत्र करत आहेत। आमचं म्हणणं काय आहे, तिथं मुस्लिम आहे म्हणून आमच्या विरोध नाही, तिथे काही लोक हिंदू पण आहेत। जे दलाल लोक 2-4 दलाल मुस्लिम त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा। जो पण तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा। कारण की जे जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत। तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचं दिसणार नाही। लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत। मग सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे। शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि काय ज्या शासकीय जागेवर जिथे इथं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा। परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय याने त्याच्यावर अजूनसुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे। अद्यापही काही केलेलं नाही आहे शासनात GR असूनसुद्धा। तर मी आता त्यावर अजूनसुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे, कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिले आहे की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ते 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार। आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI,
FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.